कथेचं नाव आहे झपाटलेला वाडा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात डोंगराच्या आड दडले एक गाव, धुसरवाडी. हे नाव गावाला उगाच पडलेलं नव्हतं. सकाळ संध्याकाळ गावात कायम धुक्याची चादर पसरलेली असायची. सूर्य वर आला तरी टेकडीच्या माथ्यावर धुकं पूर्ण विरत नसे आणि त्या धुक्यातून काळ्या सावलीसारखा उभा होता सावकाराचा वाडा. शरद राणे मुंबईमधला मोठा बिल्डर. त्याच्या हातात कागदपत्र होती. वाड्याचा वारसदार सावकाराचा चुलत भाऊ भास्कर देशमुख याने वाडा त्याला विकला होता. शरदचा प्लॅन मोठा होता. इथे हेरिटेज रिसॉर्ट उभं करायचं. टेकडी, समुद्राची हवा, जुनं बांधकाम, परफेक्ट लोकेशन आहे. तो SUV घेऊन धुसरवाडीत शिरला. गावात एक वेगळीच शांतता जाणवत होती. चहाच्या टपरीवर बसलेले म्हातारे त्याच्याकडे बघतच राहिले. कुठं? त्यातील एकाने विचारलं. वर टेकडीवर जायचंय, वाडा बघायला. क्षणभर सगळे शांत. मग टपरीवाला हळू आवाजात म्हणाला, साहेब, तिकडे फक्त भिंती उभ्या नाहीत, तिथं भयान असं काहीतरी आहे. तो वाडा झपाटलेला आहे. 20 वर्षांपूर्वी धुसरवाडीवर एकच नाव चालायचं, भैरव देशमुख. लोक त्याला देशमुख सावकार म्हणायचे. उंच, गोरा, नेहमी पांढऱ्या स्वच्छ धोतरात, डोळे मात्र थंड. एका वर्षी एकाएकी गावात दुष्काळ पडला. तेव्हा गावकऱ्यांच्या घरात भाकरी नव्हती, पण सावकाराच्या कोठारात धान्यांच्या पोत्यांचे ढीग होते. तो म्हणायचा, व्यवहार म्हणजे व्यवहार, दया मला परवडत नाही. लोक जमीन लिहून द्यायचे, घरं गहाण ठेवायचे. त्याने अर्ध गाव गिळलं होतं. गावात एक म्हातारी होती, जनाबाई. तिचा मुलगा प्लेगमध्ये मरण पावला होता व सून प्रसूतीच्या वेळी देवाघरी गेली होती. तिच्याकडे उरला होता फक्त एक नातू, दत्ता. दुष्काळात दत्ता उपाशी पडला होता. जनाबाईनं घरात होतं नव्हतं ते थोडं थोडं करून त्याला दिलं होतं, पण आता घरात काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. जनाबाईने शेवटचा पर्याय म्हणून वाड्याकडे जायचं ठरवलं. वाड्याचं अंगण मोठं होतं, मध्यभागी विहीर, आत लाकडी जिना. वरच्या मजल्यावरून भैरव खाली पाहत होता. काय हवंय? सावकार, 2 मापटी धान्य द्या. लेकरू 2 दिवस झालं उपाशी आहे. भैरव हसला. जमीन नावावर कर, मगच धान्य मिळेल. करते. आधी कागद नावावर कर, धान्याचा मग बघ. ती कागद नावावर करायला तयार झाली. तरी त्याने धान्य दिलं नाही. उद्या ये, तो म्हणाला. जनाबाई रडत रडत घरी परतली. तिने शेजार-पाजाऱ्यांकडून शिळी भाकरी मागून आणली होती. घरात शिरताच तिला शांतता जाणवली. तिने दत्ता दत्ता अशी हाक मारली, पण तिला याला खूप उशीर झाला होता. दत्ता हातरुणात झोपला होता. तो हलतही नव्हता. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते, ओठ कोरडे पडलेले. भूक त्याला घेऊन गेली होती. त्या क्षणी तिच्या अंतःकरणाचा बांध फुटला व ती मोठमोठ्याने रडू लागली. तिने पुन्हा वाड्याकडे धाव घेतली. डोळ्यातलं पाणी सुकलेलं. ती सरळ भैरवच्या समोर उभी राहिली. आज तुझ्यामुळे माझा नातू मेला. तो चिडला. नाटक करू नकोस. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तुझ्या घराची
जळून राख रांगोळी होईल. तू तडफडून मरशील. गोरगरिबाला लुटलास. वाटोळ वाटोळ होईल तुझं. सावकार संतापला. त्याने तिला ढकललं, मारहाण केली, डोकं दगडावर आपटलं. जनाबाई तिथेच संपली. गावात कोणी आवाज उठवला नाही. सावकाराची दहशत होती. सावकाराने प्रकरण दडपलं. ती पडून मेली असं जाहीर केलं. पण त्या रात्रीपासून त्याची झोप उडाली. त्याच्या कानात जनाबाईचे शब्द घुमत होते. तुझी जळून राख रांगोळी होईल. तू तडफडून मरशील. त्याला मरून पडलेली जनाबाई दिसायची आणि त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तो एकटाच बडबड करू लागे. बायकोला म्हणायचा, ती अंगणात उभी असलेली दिसते. पण बायकोला तिथे काहीच दिसत नसे. एका मध्यरात्री गावाला किंचाळी ऐकू आली. टेकडीवर ज्वाला उसळल्या होत्या. वाडा पेटला होता. सावकार, बायको, मुलं आत जीवाच्या आकांताने ओरडत होते. लोक धावले, पाणी टाकलं, पण आग विझली नाही. जणू ती अधिकच भडकत होती. सकाळी वाडा खाक झाला होता व देशमुख कुटुंबाची जळून राख झाली होती. जनाबाईचा शाप खरा ठरला. आगीनंतर विचित्र गोष्टी सुरू झाल्या. रात्री वाड्यात पिवळट प्रकाश दिसे. कधी कधी कंदील हलताना दिसत. कधी भांडण्याचा आवाज येई. धान्य दे. नाही. गावकरी घाबरले. त्यांनी टेकडी सोडून पायथ्याशी घरं बांधली. संपूर्ण गाव खाली सरकला. ही सगळी गोष्ट ऐकूनही शरद हसला. अंधश्रद्धा आहे. तो एकटाच वाडेकडे गेला. संध्याकाळ झाली होती. दरवाजा खाडकन उघडला. आत अजूनही जळलेल्या लाकडांचा वास. भिंतीवर काळे हाताचे ठसे. मध्यभागी राखेचा ढीग. अचानक वरच्या मजल्यावर पावलांचा आवाज येत होता. तो थांबला. कोण आहे? सगळीकडे शांतता. मग हळूहळू आवाज ऐकू आला. हिशेब अजून बाकी आहे. त्याच्या मागे दरवाजा आपोआप बंद झाला. दुसऱ्या दिवशी शरद गडप झाला होता. फक्त कागदपत्र अंगणात सापडली. पोलीस तपासात एक गोष्ट उघड झाली. भास्कर देशमुख, ज्याने वाडा विकला होता, त्याने शरदला फसवलं होतं. सर्व कागद बनावट होते आणि गावातल्या काही वृद्धांनी कबूल केलं. त्या रात्री आग नैसर्गिक नव्हती. जनाबाईच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी सूड उगवला होता. वाड्याला आग त्यांनीच लावली होती. सावकाराचं कुटुंब त्यात अडकून मेलं. त्यानंतर भास्करने सावकाराची सगळी धनदौलत गडप केली. पोलिसांनी भास्करला ताब्यात घ्यायचं ठरवलं व ते निघून गेले. पण वाड्यात ऐकू येणारा आवाज व फिरणारे कंदील, ते कोण लावतं? व त्या दिवशी बिल्डरला कोणी गडप केलं? रहस्य आजही उलगडलं नाही. आजही दुसरवाडीत टेकडीकडे भीतीच्या नजरेने पाहतात. रात्री धुक्यातून कधी कधी आवाज ऐकू येतो. धान्य दे, धान्य दे. आणि जळक्या वासासोबत हवेत पसरतो राखेचा थर. लोक म्हणतात सूड गावकऱ्यांनी घेतला, पण श्राप तो अजून जिवंत आहे. कारण अन्याय जिथे होतो तिथे वाडे फक्त जळत नाहीत, ते झपाटले जातात.